प्राथमिक उपचार काय केले नाही त्यांच्यावर काय? त्याचा फोटो काढा सर. ते त्यांचा रजिस्टर असते. आलेत, माझा स्टॅम्प मारला, माझी सही नाही, कुठे नाही. थांबा एक मिनिट. शरदा मागे. साईन देतात पण. किंवा हे फोटो नंबर मारला. तसं वाढ. माझं नाव डॉक्टर अविनाश रक्ते. मी कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर GMC मिरज येथे कार्यरत आहे सर. आमच्याकडे हा पेशंट आला सर. तेव्हा त्याचे बुबळं, हाताची नाडी, गळ्याची नाडी असं काही लागत नव्हतं. बुबळं पण मोठे झाले. आम्ही त्यांचा ECG काढला तर तो फ्लॅट लाईनर सर, मृत अवस्थेमध्ये पेशंट आला सर. हा पेशंट क्रॉनिक अल्कोहोलिक आहे आणि याच्यामध्ये हायपोग्लायसेमियाचं प्रमाण जास्त असतं सर. तर यांना जर समजा टाईमवर ग्लुकोज हे गोष्टी दिल्या तर हे वाचून येतात. यांना जर समजा ते केलं असतं तर तो पेशंट जिवंत अवस्थेमध्ये आला असता सर. त्यांना तो प्राथमिक उपचार न भेटल्यामुळे पेशंट इथं मृत अवस्थेत आलाय सर आमच्याकडे. ठीक आहे सर. त्यांचं कसं आहे सर, त्यांच्या मागे आता कोणीच नाही आहे. आई आहे, म्हणजे एकटी आई आहे, तिला सहारा कोणी नाही. आता त्या आईने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं सर. ठीक आहे. याच्या आधी काय झालेलं, असंच एकदा एक पेशंट होता, RTA झालेला. त्यांनी काय केलं की डायरेक्ट पेशंट काय केला, तो RTA झाला, दोन्ही पाय त्याचे कट झाले. आता अशा पेशंटला इमर्जन्सीमध्ये त्याचा रक्तस्राव होऊन मरण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याला ॲक्च्युअलमध्ये तेव्हा जर फ्लूड गेलं तर तो पेशंट जिवंत अवस्थेमध्ये आला असता, आपण त्याला काहीतरी कन्झर्वेटिव्ह करू शकतो असं आहे. तो पेशंट त्यांनी काय केला की तिथं जवळपास 15-20 मिनिटाच्या अंतरावर PSC असतं, तिकडं न नेता इकडं पाऊण घंट्याच्या अंतरावर GMC मिरज इकडं घेऊन आले. ठीक आहे. इकडे घेऊन आले, तो पेशंट आला तो मृतच अवस्थेमध्ये, त्याचा ब्लड लॉस होऊन तो मृत झालेला. आणि त्यांच्यासोबत त्याचे 3 मुलं होते, फक्त 3 मुलं. बरं, बाई माणूस कोणी नाही, काही नाही, हार्डली 12-13, एका मुलात कधी 15-16 वर्ष वय असेल. असे इन्सिडेंट सारखे घडत आहेत. यांना नुसते फुकटची पगार खाण्यासाठी त्या अँब्युलन्सचं समोरचं सीट गरम करण्यासाठी दिले. असंच आम्ही मागच्या पण एका मंथमध्ये तुम्ही बघितलं असाल की एका अँब्युलन्सचा आमच्याच हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काढलेला की डॉक्टर समोरून उतरतात, मागं त्यांच्या पॅरालिसिसचा पेशंट होता. त्यांचे काम आहे की त्यांना तिथं बसण्यासाठी, त्यांना ॲक्च्युली मागे सीट एवढं प्रशस्त हे सगळं सरकारनं करून दिलेलं आहे. हे त्यांना ते गरम करण्यासाठी नाही तर ते पेशंट पाहण्यासाठी दिलेलं आहे. हे त्यांनी त्यांची जिम्मेदारीवरून हात हे केल्यामुळं ते पेशंट दगावला सर. असं ते पेशंट आता कसं राहतंय, मेजॉरिटी टाइम कसं राहतंय, ते फास्ट आणतात, ते प्राथमिक उपचार त्यांना भेटत नाही. हे तर एक बाजूला आहे सर. मेजॉरिटी टाइम कसं होतं की त्यांना जो त्या टायमामध्ये जर भेटलं तर ते वाचू शकतात. पण बऱ्याच वेळा काय होतं की ते भेटत नसल्यामुळे ते आमच्याकडे मृत अवस्थेत येतं किंवा एकदम बॅड झाले असते, आम्हाला डायरेक्ट व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं. त्यावेळी पण 108 वर आमची कंप्लेंट रेज केलेली आहे सर. त्याला बोलव जरा आतमध्ये काय. शांत बसून बोला. ऐका, त्याने हे करायला शांत भाऊ का ते काहीतरी बोलणार आहे तुमच्याशी. बोलत चालत गाडीत बसलाय, पोरगा माझा लोकांनी बसवलाय गाडीत. रस्त्यात आल्या तोंडाकडे टकाटका बघायलाय. मी माणसाच्या त्या ड्रायव्हरला म्हणाले, अहो पोरगा बघायलाय तोंडाकडे माझ्या. त्याने थांबवलं नाही व गाडी. मला वाटलं झोपला असेल असं वाटलं. मी गावात आल्यावर नाही ना त्याचं पोरगा. ती ॲम्ब्युलन्स कुठं आली होती? घरात दारात आलती, कुठं दारात? कुठं घरात घातलं. त्या डॉक्टरने तिथं तपासलं नाही, त्याला काय बघितलं नाही ॲम्ब्युलन्स मधल्या? नाही, काय बघितलं नाही. तसंच गाडीत घालून आणलं दादा. कोण नाही मला. मी किती सांगू पोरगे शेजा बाजाराचे पोरांनी घातले तर गाडीत. त्यानं काहीच प्राथमिक उपचार केलं नाहीत? नाही व, काय केलं नाही, काय लावलं नाही, काय नाही. तसंच गाडले गाडीत आणतात, गाडी आणली. आणि ते पेशंट बरोबर बसलेलं काय डॉक्टर का पुढं बसल्या? पुढे बसली ती दोघं. मी एकटीच धरून बसली. ते मला काही कळलं नाही. पोरं माझ्याकडे बघायला लागलंय म्हणून. पोराचं नाव काय? हा, मोर प्रकाश कुंभार. तुमचं नाव आहे? अलका प्रकाश कुंभार. बोल ना, गेला होता मागच्या पाठीमागे.